त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची। महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे, तो ईव्हीएम मध्ये सुद्धा झालाय। हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय। त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं, बसावं इथे मरकडवाडीला, मसाजोग मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते, मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असती। राजीव कुमारना तेच गाव, तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर, आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे। या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे। आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतात। चाचे असतात ना, समुद्र चाचे, विमानं पळवतात, बोटी पळवतात। तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा